दामोदर चौकातील प्रोग्रेसिव्ह स्कूल समोर काही वीज वितरण पेट्यांचे दरवाजे उघडे असून संरक्षणाची कोणतीही व्यवस्था नाही। शाळा सुटल्यानंतर ह्या मार्गावरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांची ये-जा होत असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त केली जाते। बघू शकताय माझ्या मागं ते एक डीपी आहे, त्या डीपीला अक्षरशः लाकडाची फळी लावलेली आहे। तर या गोष्टी शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे, याच्यावर काहीतरी पर्याय काढायला पाहिजे। किती दिवस आपण या गोष्टी सहन करणार आहे? म्हणजे शासन हे बघतंय की कोणाचा तरी बळी जाईल तेव्हा ते त्या कामावर लक्ष देणार, असं नाही व्हायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचं मेंटेनन्स असतं, ह्या गोष्टीचं पण मेंटेनन्स करायला पाहिजे। जसे रस्ते बघताय, नाशिकमध्ये खूप पाऊस चालू आहे सध्या। मी दामोदर नगर इथे राहतो आणि इथे जे आसपास जे रस्ता आहे किंवा जो रोड आहे, रोड फ्रंटला ज्या डिप्या वगैरे लागलेल्या आहेत, तर त्यांना काही कुठल्याही प्रकारचं वटणं संरक्षण वगैरे नाही किंवा तिथले कुठल्याही प्रकार त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। तर आमचे जे लहान मुलं असतात ते रस्त्याने जातात येतात, आजूबाजूला आमच्या जवळ स्कूल आहे, तर स्कूलचे मुलांना तो त्रास होतोय। जर मुलांनी कधी हात वगैरे लावला, जर काही करंट शॉक वगैरे बसला, तर त्याच्यापासून बरंच मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते किंवा कुठल्याही प्रकारचा मुलांसाठी धोका होऊ शकतो। तर याचं MSCB ऑफिसने किंवा त्या महामंडळाने याची त्वरित काहीतरी त्याच्यावर नियोजन करावं आणि लवकरात लवकर त्याचं काहीतरी असेल ते तुम्ही सोल्युशन काढा। स्थानिकांनी स्वतः लाकडी फळ्या लावून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी महावितरणाने तातडीने सर्व उघड्या डिपी सुरक्षित करून मोठी दुर्घटना टाळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।